गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. रामकृष्ण हरी.
हरे हरे देवकडून 1 तास राहिला आपल्याला. हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराचे, संकल्पाई माया संसारात, संकल्पाई माया संसारात, हेची थोर भक्ती आवडती देवा, थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराचे, संकल्पाई माया संसारात, संकल्पाई माया संसारात, देविले आनंद कैसे राहावे, देविले आनंद तैसे राहावे, देविले आनंद कैसे राहावे, देविले आनंद तैसे राहावे, नित्य असू द्यावे समाधान, नित्य असू द्यावे समाधान, नित्य असू द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, राहिला उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, राहिला उद्वेग दुःखाची केवळ, भोगाने ते फळ संचिताचे, ओ गणेश फळ संचिताची, ओ गणेश फळ संचिताची, देविले आनंद कैसे राहावे, देविले आनंद तैसे राहावे, देविले आनंद कैसे राहावे, देविले आनंद तैसे राहावे, नित्य असू द्यावे समाधान, नित्य असू द्यावे समाधान, नित्य असू द्यावे समाधान, लोकांमध्ये घालू दयावरी भार, लोकांमध्ये घालू दयावरी भार, भाऊ हा संसार देवा पाये, संसार देवा पाय, बाहू संसार देवा पाय, देविले आनंद कैसे राहावे, देविले आनंद कैसे राहावे, नित्य असू द्यावे समाधान, कुमार कुमार, कुमार कुमार, कुमार कुमार, हॅलो 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 याला थोडं हॅलो. विको दे मला थोडं विको. थोडा ऐकतो हीच थोर भक्ती आवडती देवा, हीच थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती देवा, हेची थोर भक्ती आवडती
आवडती देवा हेची थोर भक्ती आवडती देवा हेची थोर भक्ती आवडते देवा हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पा विमाया संसाराची संकल्पा विमाया संसाराची ठेविले आनंदे ऐसेची राहावे ठेविले आनंदे ऐसेची राहावे विमाया संसाराची
रे हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावे माया संसाराचे ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे संचिताची ठेविले आनंदी तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान तुका म्हणे घालू तयावरी भार बाबू हा संसार देवा पायी ठेविले आनंदी तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान मायोग पेटे तटे विमरत्यावर पुंडरी काय दातम मन समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम श्री चरण श्री गुरुंचे नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुखान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जन्नी दिवाची या जगत उद्धारा लागी धरिला अवतार मिरविला वडिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जन्नी देवाची ओम ब्रह्मानंदम परमस्कलम केवलं ज्ञानप्रती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं पुरायुरं मोक्षानां ज्ञानदानैक्यदक्षं कुटीक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं विठ्ठल आवडती देवा संकल्पावी माया संसाराचे ठेविले आनंदे तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांनो
किम निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र जमलो, तो थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा परमार्थप्रेमी हरिभक्तपरायण आमचे यशवंत शेठ कराळे यांच्या चिरंजीवाचं चिरंजीव प्रथमेश कैलासवासी बबन अण्णा कराळे यांचे नातू बसव हरिभक्तपरायण हौसाबाई यशवंत बबन कराळे यांचे सुपुत्र बेलवली तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे, तसेच चिरंजीव सौकांक्षिणी कुमुदिनी हरिभक्तपरायण गुरुमाता वंदनाई ठाकूर, तसेच ब्रह्ममूर्ती विभीषण बाबा ठाकूर यांची कन्या या नवदंपत्याचं ग्रस्ताश्रमामध्ये प्रवेश झाला काल, आणि त्या अनुषंगानं आज सत्यनारायण महापूजाच्या माध्यमातून ही छोटंसं पुष्प माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या वाट्याला कराळे परिवाराचे लाख लाख धन्यवाद. हा योग इतका सहज असं दिला आणि असा योग घडून आला, आमच्या कराळे परिवाराचं भाग्य उदयाला आलं. हो, कारण दोन्हीही उभय जे दाम्पत्य आहे हे इतकं सोपं नाही बरं का. जगात वर आणि वधू किती पण आहे मायबाप, पण या दोघांचेही माता पिता विशेष महत्व वधूला याकरता, कारण त्या परंपरेच्या महात्म्यांचं अंश या कुटुंबामध्ये येतोय. कारण धन्य माता पिता विभीषणजी बाबा ठाकूर आणि तुम्ही सर्व उत्कृष्ट विशारद महात्मे या ठिकाणी उपस्थित आहात. सगळ्यांचे नाव घेत नाही, कारण 8 वाजले, 9ला सेवा संपायची आणि 10:30ला गाडी धरायची. मला पक्के 2 तास लागत, एका तासात मग आपली पोट भरत नाही 550 किलोमीटर येऊन. हो, आणि आमच्या यशवंत शेठांना जेवढं धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे. ही ज्या दिवशी त्यांचं पक्क झालं त्या दिवशीच मला फोन होता का बाबा दुसरी तारीख धरू नका. हरकत नाही मायबाप, तुमच्या सर्वांच्या पवित्र आत्म्याच्या श्रीकथा घेतलेला वंग जगद्गुरु तुकोबार आहे. वैराग्याचे महा म्हणून 5वा वेद निर्माण करणारे आणि तुकोबार आहे. संसारिक जीवाला उपदेश करत आहे. तुम्ही आम्ही सर्वजण संसारी आहोत, कुणाचे झालेले कुणाचे व्हायचे, आणि आजपासून त्यांच्या सुरुवात झाला त्यांच्याकरता मार्गदर्शन करणारा अभंग आहे. संसारात प्रत्येक जण जन्माला येत असतो, पण संसाराची इतकी कर्तव्यता जीवाला कळाली पाहिजे. संसार जगणं, पोरं होणं आणि निघून जाणं याला संसार म्हणत नाही. संसार कसा करायचा हे आम्हाला ज्यांनी शिकवलं त्यांच्या लेकराला आम्हाला सांगायची आवश्यकता नाही. कारण सद्गुरू सिद्धानंद विभीषण बाबांनी मला सांगितलं होतं, तेव्हा मला लग्न होईल होतं, पण भाऊ गर्भावली नावाचं पुस्तक वाचलं पाहिजे. नंतर वाचलं मी, आणि खरंच ज्याच्या जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्या स्वतःची इतकी कर्तव्यता आणि आपल्या पोटी आलेल्याची इतकी कर्तव्यता पूर्ण व्हावी असं वाटत असत तर संत सांगतात त्या पद्धतीनं चालावं लागेल.
संसार जर सुफळ करायचा असेल, संसार जर यशस्वी करायचा असेल, संसार जर सुखरूप व्हावा असं वाटत असेल तर संताशिवाय संसार सुफळ होऊ शकत नाही. आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये या कुटुंबात, दोन्ही कुटुंबामध्ये विशेष सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद रामदास बाबांची परंपरा उत्कृष्ट जीवनात आलेली आहे. त्यांचा संसार धन्य झाला, त्यात काही शंकाच नाही. मग कशा करता हे आयोजन मायवा? आपल्याला काही गोष्टी कर्तव्यता समजून घ्यायच्या आहे. जन्माला तर सगळेच येऊ राहिले आणि सगळेच मरू राहिले, पण जन्माला आल्यानंतर जन्माचं ध्येय उद्दिष्ट जीवाला कळालं पाहिजे. तुकोबाराय मार्गदर्शन करतात. पुन्हा मार्गदर्शन करावं ज्याला त्याचा अनुभव आहे त्यानं, ज्याला त्याचा संसार सुफळ केला त्यानं, ज्याला त्याच्यातले खाचखळगे माहिती आहे त्यानं मार्गदर्शन करावं. ज्याला काही त्याच्यातलं गद आणि पद आणि त्याला अडीच मटर शिवलं त्यांना सांगू नाही संसाराच्या गप्पा. मारुती बाबांना संसाराच्या गप्पा सांगू, काळे महाराज सांगू नाही 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 नाही. ज्याला बायको कशी वागती, पोरं कशी राहत्या, ज्याला खास खळगे माहितीये त्यांना संसाराला उपदेश करावा. आज लग्नामध्ये संन्याशीचे आशीर्वाद आहे. अरे त्याला जर माहीतच नाही याच्यातलं म्हणतं त्यानं काय द्यावा? यांच्याकडून देशाची सेवा घडो, यांच्याकडून आई बापाला सेवा घडो. हे घरी यायला गेले भितडा पाडी दे. आमच्याकडं ग्रामीण भागात सांगत तुमच्या शेतीत काय भाग आहे मला माहित नाही. देशी सेवा द्या, त्यांच्याजवळ बंदुकी जाऊ द्या तिकडं. अरे जे सांगायचं ते सांगत नाही, जे आशीर्वाद द्यायला पाहिजे ते देत नाही. आशीर्वाद द्यावा संतांनी. कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. साधू संतांना केलेला कृपाशीर्वाद कल्पापर्यंत संपत नसतो आणि ते संत तुम्हाला मार्गदर्शन करतात. बघा तुकोबारायांच्या जीवनामध्ये 2 पत्न्या, तरी पण संसार सुफळ झाला. आमच्या एकीच फासुळ्या उघड्या पडल्या तरी जमाना विठाला 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 विठाला. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये धन्य गृहस्थाश्रम सांगितलेला आहे. गृहस्थाश्रमाला अनन्यसाधारण महत्व का प्राप्त झालं? मायबाप जरा बारीक ऐका. तिन्ही आश्रमाचं, उर्वरित राहिलेल्या तिन्ही आश्रमाचं श्रेय फळ या आश्रमामध्ये पूर्ण करता येतं, म्हणून या आश्रमाला धन्य गृहस्थाश्रम सांगितलं. पहिला आश्रम आहे ब्रह्मचर्य आश्रम. आता आपले लग्न झाले ना, आपल्याला काय आता परत ऍडमिशन घ्यायची काय शाळेत? मग ब्रह्मचर्यामध्ये काय सांगितलं? ब्रह्मचर्य तरी गोकवी अक्षरे. माझा त्याने अभ्यास करायचा आहे, पण संसारात आम्ही आलो, आमचं लग्न झालं, मग आता आम्हाला कशाचा अभ्यास करायचा आहे? आहे मी कोण करावा विचार, जे भौतिक गोष्टीचं का होईना जे ज्ञान घेतलं, भाकरीचं का होईना जे ज्ञान घेतलं, पण आता या आश्रमामध्ये काय करायचंय? आहे मी कोण करावा विचार. त्या गोष्टीचा अभ्यास करण्याकरता ब्रह्मचर्य आश्रम लागत, गृहस्थाश्रमाला. दुसरा आहे गृहस्थाश्रम, त्याला काही त्याच्यातच आपण आता राहिलेलं. तिसरा आश्रम जो आहे तो वानप्रस्थ आहे. वानप्रस्थी म्हणजे काय? 1 ते 25 पहिला टप्पा, 26 ते 50 दुसरा टप्पा गृहस्थाश्रमाचा, 51 ते 74 तिसरा टप्पा वानप्रस्थाचा, आणि 75च्या पुढे राहिलो संन्यासाश्रम. या आमच्या शास्त्राची गणना आहे, शतगणिले म्हणजे 100 वर्षाची गणना आहे. 25 वर्ष ब्रह्मचर्याला, 25 वर्ष गृहस्थाश्रमाला, 25 वर्ष वानप्रस्थाला आणि 25 वर्ष संन्यासाला. संन्यासी म्हणजे 2.5 मीटर घालणे नाही. मी आणि माझी आठवण विसरले जयाची अंतःकरण. मग तो संन्यासी, मग आता तो कपड्यात गुंतला का? नाही, तो वृत्तीत गुंतला पाहिजे. आणि बघा वानप्रस्थी म्हणजे काय? कित्या वर्षाला वानप्रस्थी लागतो? 51. तू आता वनात आहे, घरचा तू राहिला
नाही 50 वर्ष संसाराचा आनंद घेतला का नाही, मग आता इथून पुढे ते तुला मिळालेले अनुभव आहे तुझ्या जीवनामध्ये वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपवृद्ध आपण म्हणतो ना त्याला, का तुमच्या जीवनामध्ये तप आहे, ज्ञान आहे, आणि या ज्ञानाची कुणाला तरी गरज आहे एवढ्या करता वानप्रस्थी गृहस्थाश्रमाला होता येतं. आणि चौथा जो आश्रम आहे तो म्हणजे संन्यास आश्रम. संन्यास आश्रमामध्ये काय करायचं आहे, राहायचं संसारामध्ये, पण कसं राहायचं, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, भजन संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, असोनी नसावे. धन्यवाद काळीवाला. असं एअर ब्रेक ठेवा म्हणजे बरं आहे, एका तासात ॲव्हरेज निघलं पाहिजे राहिलेल्यावर. पहिल्या एका घंट्याचं ॲव्हरेज काढून घेऊ एका घंट्यात. संसारी असावे असोनी नसावे म्हणजे काय हो माय बाप, साक्षीभूत म्हणून संसारामध्ये राहायचं आहे, पण हे सगळं चाले सगळे त्याची इच्छा समज मनी धरती, जगिया संततया वदती, जगिया संततया वदती. संसार मी करत नसून माझे सद्गुरू असतील किंवा माझा भगवंत असेल तो करतो, हा अनन्य भाव संसारामध्ये असला पाहिजे. हो, आणि म्हणून संन्यासी वृत्तीनं जीवन जगता येईल. गृहस्थाश्रमाला या तिन्ही आश्रमाचं श्रेय आहे, म्हणून तो गृहस्थाश्रम धन्य आहे. आमचे प्रथमेश दादा असतील, आमची कुमुदिनी दिदी आहे, यांच्याजवळ परमार्थ आलेला आहे. मुळात त्यांच्यामध्ये ते नाम भिनलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये नसानसामध्ये ती गोष्ट असल्या कारणानं त्यांचा संसार सुफळ होणारच यात काही शंका नाही. हो, ज्याचे विचार चांगले त्याचा आचार चांगला, ज्याचा आचार चांगला त्याचा संसार चांगला. आणि म्हणून धन्य संसार होण्याकरता धन्य भक्ती जीवनामध्ये आली पाहिजे, चांगली भक्ती आली पाहिजे. कोणत्या प्रकारची भक्ती आली पाहिजे, अभंगाच्या पहिल्या चरणात हिची थोर भक्ती आवडती देवा, हिची थोर भक्ती आवडती देवा, हिची थोर भक्ती आवडती देवा, हिची थोर संसारी माणसाला काय हे जी थोर भक्ती ही सांगितली, पण कोणती नाही सांगितली ना.
हीच म्हणजे कोणती? याच्यात पाहिजे ना 9 सांगितल्या ना, 9 पैकी एक ह्याची तर पाहिजे होती की नाही? पण ह्याची का सांगितली? ज्या अर्थी ह्याची सांगितली त्या अर्थी वेगळं सांगायचं काहीतरी गावडबांना. हा, कीर्तन ऐकायला जातीवंत माणसं लागेल. कीर्तन करणारे झाले बुचू बुचू बुचू. हा, दगड उचला तिकडं गोय आमच्याकडे, तुमच्याकडे माहित नाही मला. पण सांगणाऱ्याला काही कळा ना आणि ऐकणाऱ्याला तर अजिबात कळा. त्याला शायनिंग मारून जायची. मी मुंबईला कीर्तन केलं. माय बाप जरा बारीक ऐका बरं का. हेची थोर भक्ती ज्या अर्थी तुकोबाराय सांगताय त्या अर्थी हेची म्हणजे कोणती हो तुकोबाराय सांगा ना. अनंत प्रकारची भक्ती आहे आणि की त्याचा दर महिन्याला बुवा बदलला का भक्ती बदलून राहिली. मग नेमकी हीच करायची म्हणजे नेमकी कोणती करायची? तुकोबाराय अनुभव सिद्ध सांगताय. माझ्या जीवनामध्ये मी जी भक्ती केली आणि मला ज्या भक्तीचा अनुभव आला त्याचा परिणाम यायला पाहिजे. तुम्ही आम्ही जी भक्ती करतो त्या भक्तीचा परिणाम नाही. 6 महिने पाणी घातले महादेव बंद झाला. आता डिमांड कमी झाला महादेव. मग 6 महिने तेव्हा बाबा 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 इतक्या घरच्या विचारू नका. मग अशी शिजण्यावर भक्ती नाही सांगितली साधू संतांना. कोणती भक्ती सांगितली? ज्या भक्तीनं माणसाच्या जीवनावर, माणसाच्या मनावर, बुद्धीवर, चित्तावर आणि परिणाम होतो ती भक्ती पाहिजे. हेची थोर. थोर म्हणजे कोणती हो? मोठ्या महादेवाची. थोर म्हणजे कोणती? थोर भक्ती तुकोबारायला जी सांगायची ती ऋषी मुनी प्रणित, साधू संता प्रणित, नवे नवे भगवंता प्रणित आलेली जी भक्ती आहे ती भक्ती जर जीवनात असेल तरच परिणाम येईल, अन्यथा येऊ शकत नाही. संकल्पावी माया संसाराची. संकल्प विकल्प कशाला म्हणतात? भक्ती जर श्रेष्ठ असेल ना संकल्प विकल्पाची गरज नाही राहत. माया कशाला बाजूला जाईल? तुम्ही आम्ही ज्या मायेमध्ये, संसार नावच माया. संसार म्हणजे काय? माया. मग आता या मायेतून जर बाजूला जायचंय काय करावं लागेल? त्याला गाडी धाराची निघून जायचं. जमणार आहे का? नाही ना. अरे जैन 2.5 मीटर घातलं ते गेले तिकडे, त्याला सुद्धा जमलं नाही. नाही 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 नाही. योगी यांच्या ज्यानी ध्यानाला जुळतील तो महापासी मागे पुढे. आणि त्याला नाही जमलं ते आम्हाला जमलंय तुकोबाराय म्हणतात. काय जमलं? मी एका संताला शरण गेलो. संताच्या संगाती मनो मार्गाची सतसंगती 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 मनो संताच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे जीवंती. या मार्गाने चला माय बाप. जरी प्रवेश काल जरी ग्रस्त आश्रमात झाला असेल तरी पण या मार्गाने चला. या मार्गाने जर चालले, कारण मुळात संसार ही गोष्ट वांझेला झालेलं पोरग. संसार मुळात संसारच नाही. वांझेला पोरग होईल का? नाही होऊ शकत. तसं हे वांझेला झालेलं पोरग म्हणजे संसार. पण आमच्या साधू संतांनी काय केलं? त्या संसाराचा आउटलुक बदलून टाकला, त्याचा टर्निंग पॉइंट बदलून टाकला. हो, अरे बाबा जन्माला येणं, लहानाचं मोठं होणं, 2-4 कॅलेंडर निर्माण करणं, म्हातारं होणं, मरून जाणं, फ्लॅट घेणं, शेती घेणं, गाडीत फिरणं हा भौतिक संसार आहे. पण हा संसार साधू संताला सांगायचा नाही. तो तर करायचाच आहे तुम्हाला आम्हाला, पण अति महत्वाचा जो संसार आहे ना तो वेगळा आहे. किती वेळा जन्माया किती वेळा जन्माया किती वेळा जन्माया किती वेळा
पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनं यह संसारे खलदुस्तारे कृपया द्वारे पाही मुरारी. हा एक संसार आहे आणि हा दिव्य संसार होण्याकरता भक्ती थोर लागते, श्रेष्ठ भक्ती लागते. जी देवादिकांनी केली, जी साधू संतांनी केली, जी ऋषी मुनींनी केली ती भक्ती आमच्या जीवनात यायला पाहिजे. त्या भक्तीला तुकोबराय सांगतात हेच थोर भक्ती. भक्ती केल्यानंतर परिणाम व्हायला पाहिजे. चित्त वृत्ती हळूहळू काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार कमी व्हायला पाहिजे. सगळे सांगायचं कमी व्हायला पाहिजे, कमी व्हायला कमी व्हायाकरता काय करावं लागेल नाही बा. कामक्रोध बंदी खाली तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोस्वामी. कामक्रोध बंदी खाली तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोस्वामी. आम्ही झालो गोस्वामी, आम्ही झालो गोस्वामी, आम्ही झालो गोस्वामी, आम्ही झालो गोस्वामी, झालो गोस्वामी, आम्ही झालो गोस्वामी, झालो गोस्वामी, आम्ही झालो गोस्वामी, आम्ही झालो गोस्वामी. हो, काम क्रोध बंदी खाली काय मधून काढून द्यायचे काय कार्बोरेटर सारे कस काय काढून द्यायचं तुम्ही? कस काय काढून द्यायचे? हात असं तर काढून देता येईल, पाय असं तर काढून देता येईल. काम क्रोध बंदी खाली कस काय घालायचं तुम्हाला? याच्याकरता संत लागतात आणि याच्याकरता संताचा परमार्थ लागतो माय बाप. हो, तसं होऊ शकत नाही. गेले बरं का गुरसुंडी सारखे इथं भेंडाकातीत गेले. इथं 14 चौकडी लंकापती 33 कोटी देव पालते घातले होते, त्यांच्या डोक्यावर पाय ठेवून जात होता. 14 चौकड्या लंकापती सुद्धा इथं भेंडेकातीत गेले का? शरण नाही, शरणांगती नाही, जीवनामध्ये सद्गुरू नाही आणि संताचा प्रणित मार्ग नसल्यामुळं संसार सुफळ होऊ शकत नाही. तुकोबाराय सांगतात हेची थोर भक्ती. जी भक्ती माझ्यावर परिणाम केली, बाबाजी चैतन्यानं सांगितलेली जी भक्ती आहे त्या भक्तीचा मी रद्द झालो. रद्द झाल्यानंतर जसं आता आमची कमोदिनी दिदी इकडं आली, ती संसार नांदेल ना त्यावेळेस तिला संसार फळाला येईल का नाही? ती म्हणते मी राहते तिकडेच आपल्या सोनारपाड्यात बरं आहे, जमन का? नाही ना. मग तसंच आहे आमचं बरं आहे. वळो आपण कोणाचं मुद्दामेल मोडीत नाही, आपण खोटं बोलत नाही, आपण मासे खात नाही, आपण दारू पित नाही. आईसी वर्म माझ्या गावी नारायणा. बरोबर. काम क्रोध बंदी खाली त्याचं वर्म आहे. हा, काम क्रोध बंदी खाली कशाने घातले तुकोबराय सांगतात ऐसे वर्म मग दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रकटणी. माझी ताई आली इथं राहिली, नांदल्यानंतर परिणाम होतो. तसा परमार्थामध्ये नांदावा लागतंय मायबा. जोपर्यंत नाम घेऊन चालत नाही, नाम जीवनात येऊन चालत नाही. सद्गुरू काय करतील त्याला? नाम आल्यानंतर नक्षीकांत परिणाम येईपर्यंत त्या गोष्टीचा टाच करावा लागतो. अहर्निशी परिणाम येईपर्यंत करावा लागतो. जसं आपण त्या नामासोबत जसं रद्द झालो तसा परिणाम येतो आणि तो परिणाम संकल्प विकल्पाच्या पलीकडे जातो. बघा, नामाची केलेली भक्ती, सद्गुरूंना संतांना सांगितलेली भक्ती जीवन केल्यानंतर थोर भक्ती. सद्गुरूचीच भक्ती थोर आहे. जगात कुणी गोवाना सांगितलेली भक्ती श्रेष्ठ नाही. कारण जग जे सांगतं ते सत्कर्माच्या गप्पा सांगतं, पुण्याच्या गोष्टी सांगतं. पण संत जे सांगतात ना ते उद्धाराचं सांगत असतात. कारण संताला एकच माहिती, ऐशी कळवळ्याची जाती. त्यांना फक्त एकच माहिती आहे, अरे लाख मुलाचा मिळालेला माणसाचा जन्म आहे ना, या माणसाच्या जन्मामध्ये स्वरूपाला पात्र होता येतं आणि ते स्वरूप आजही जशाच्या तसं आहे. सांगणारे गैरहजर विठाला 99% महाराज लोकांमध्ये ये नको कुणाला का? अरे स्वरूप आमच्या घरचं आहे काय? ओय ज्ञानेश्वर उलट्या पाठी यायच्या उलट्या. तू उलटा जाशील गड्या? नाही ना, नाही करू शकत. बाबा नदीच्या पाणी गड्या मोठे बडी ते
भल्या भल्या पोनारांना उलथून पाडीते. हा 1400 वर्ष तपस्वी करणाऱ्या योगी राजाला सुद्धा इथं माझ्या मुक्ताईनं गैरहजर ठरवलं. का? मायबाप वर्म नाही जीवनामध्ये, ती भक्ती फळाला यावं असं वाटत असं तुकोबाराय सांगतात. हीच भक्ती करावा लागल. सद्गुरु परंपरेगत आलेली जी भक्ती आहे ती भक्ती करा. म्हणजे काय होईल? परिणाम येईल. परिणाम आला म्हणजे काय होईल? संकल्पावी माया संसार. आता संसाराची माया संपवायची म्हणजे काय करायचंय? दृष्टांत देऊ का? हा वेळ कमी आहे, 8:30 वाजले. भेटन गाडी टेन्शन घेऊ नका. काही नाही दादा सोय करेल. यायची सोय, जायची सोय, लई सोय बोलायची. अवघड आहे. मी तुम्हाला कल्याणला बरोबर गाडी बसून टेन्शन घेऊ नका, लेट होईल. संकल्प म्हणजे काय मायबाप? हे मी करतो. संसारामध्ये कुठल्याही गोष्टीला मी असतो. मी आय असतो ना, इंग्लिश मध्ये आय कॅपिटल आहे. तो उभा जर असला ना, तो जर उभा असला ना, तो भिताडा पाडतो. जरा बारीक कीर्तन आमची खेड्याची भाषा आहे बरं का, जरा समजून घ्या. आय कॅपिटल जर उभा असला ना, तो भिताडा पाडतो. तू तिकडं मी इकडं. पण आमच्या संतानात त्या आईला काय केलं? आडवं केलं. म्हणजे ते काय झालं? ब्रिज तयार झाला, त्यात पूल तयार झाला. पूल पाहिले की नाही तुम्ही? पूल तयार झाला म्हणजे काय झाला? इकडचा तिकडे जाऊ शकतो, तिकडचा इकडे येऊ शकतो. तसा गीतेच्या 12व्या मध्ये भगवंत सांगतात, यस्मान्नो द्विजे लोकांनो द्विजया हर्षामर्ष वयोद्वेगे मुक्तो यस्य मे प्रिया अनपेक्षा सुची. हे सगळे गुण सांगितले. तुम्ही गुण जोडले होते ना, तुम्हाला जोडायचंच काम नव्हतं. गुणाचा भाग जवळ होता, त्याच्यामुळे गुण जोडायचे कामच नव्हतं तुम्हाला. हा बघा, 36च गुण का सांगितले? काय सांगितले? आमचे देवबाप्पा काढून देत्या, भूदेव काढून देत्या. नाही ना, 18.5 आहे, जमत नाही तुमचं. एक नाडी दोष आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पंचांग पहा. दाते पंचांगामध्ये 8 दोष सांगितलेले. जे पळून जाते त्या ना, कोणते दोष पाहिजे? जाऊ द्या, मला माझं शास्त्र सांगितलं, मला बाकी देश काही घ्यायचं नाही. 36 गुण सांगितले ना, मला 36 वरच राहायचंय. 36च गुण का सांगितले असं? शास्त्र काय येड आहे का? नाही ना मायबाप. बघा, गीतेच्या 12व्या मध्ये सुद्धा 36च गुण सांगितलेले. आणि हे 36 गुण जुळले पाहिजे. हे 36 गुण ज्याच्या जुळले त्याचा संसार सुफळ झाला. आजी संसार सुफळ झाला कोणाचा संसार सुफळ झाला? ज्याचे 36 गुण जुळले. आणि 36 गुण जुळाय करता 500 रुपये देऊन नाही चालत. नाही 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 नाही, त्याला तरी तनुवन जीवे चरणाशी लागावे, गर्वता करावे दास्य सकळ. संताला सद्गुरूला शरण जा. सद्गुरूजवळ नाक घासल्यानंतर सद्गुरू तुम्हाला वर्म देतील. आणि ते वर्म घेतल्यानंतर भक्तीला सुरुवात होते. तशी किती जरी भक्ती केली, पहाटे 3 वाजेला उठून जरी 9 वाजेला भक्ती केली, तरी तिला भक्ती म्हणू शकत नाही. ते सत्कर्म झाले, ती उपासना झाली. भक्ती गोष्ट वेगळी आहे. भावे विन भक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. भाव पाहिजे, आणि तो भाव नामानं उत्पन्न होतो. आणि जसा जसा भाव उत्पन्न झाला तशी तशी जीवाला माया कळायला लागते. आणि माया कळायला लागल्यामुळं त्याला हे सगळं कळून चुकतं. अरे, हे मी करत नसून माझे सद्गुरुनाथ या गाडीचा ड्रायव्हर हा अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में. एकदा संसार त्याच्या चरणावर व्हायला रे व्हायला. केव्हा होतो? सद्गुरूला शरण गेल्यानंतर. अरे, आपण नाही, गाडी खाली कुत्र चालतं म्हणे मी चाली. नाही ना, नाही 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 नाही, आपले सद्गुरूच संसार चालत असतात. आपल्या ताकद नाही संसार करायची मायबाप. नाही, आता आपण सद्गुरूला शरण गेलो म्हणून कळून चुकलं, नाही तर जगात सगळे गैरहजरच येईल. त्याला वाटत आपल्यामुळं झालं, यायला वाटत मायामुळं संसार झाला, आपल्याला वाटत मी होतो म्हणून तुम्ही दोघांनी गुंपा सगळे व्यवस्थित राहते. संसार आणि माया यातला फरक सद्गुरुनाथ आपल्याला नामचिंतनातून केल्यानंतर कळतं. हो, जसं 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 नामस्मरण करायला लागला तसं तसं चित्तावर परिणाम व्हायला लागतो. आणि जसं जसा चित्तावर परिणाम झाला, त्याला कुणी शिव्या जरी दिल्या तरी त्याला त्याचा राग येत नाही. नामुचारिता कोण
कविता कंठी पुढे उभा जगजेठी. जसं जसं नामस्मरण जीव करायला लागला त्याला स्तुती, निंदा, मान, अपमान, यश, अपयश या सगळ्यापासून तो अलिप्त होऊन जातो. साधकाला एकांतात राहावं वाटत आहे. तो नवा असो तो जुना असो, आणि साधकाने एकांतात राहावा. नामधारकाच्या तिथं कीर्तन नामधारकच आहे सगळे इथं. असं नाही एखादी मागच्या डब्यात बसे सोडून द्यायचे ते. आपण नामधारक आहोत, मग आपण सद्गुरूला शरण गेलेलो आहे. आता आपल्याला त्या गोष्टी कळून चुकल्या का हा संसार मी करत नसून मला तरी 99% 99 माझा सगळा संसार सद्गुरू चालवतात. देवा हे रात्रंदिवस भुकाचा धंदा आहे. आता पाठी जायला 5 वाजून घरी. मला काही तिथे काही आपले म्हणणार नाही साहेब लोक भाऊ जर सत्तरातील वाघ मारून गेले जातात नाही. तिथं 8 घंटे म्हणजे 8 घंटे 5-6 वाज लागत नाही. आवाजाची शक्ती का राहू द्या राहू द्या राहू द्या भाऊ, झालं थोडं राहिलं, जाऊ द्या आता काय अडचण नाही. हा काय राहतं आपल्याला थोडा वेळ आहे ना. म्हणजे काय सांगायचं मला, आपल्या हातात नाही मायबाप हे, आपण नाही करू शकत. आपल्याला गज वाटतंय माझं पोरग माझ्यासारखं वागलं पाहिजे, पण वागत का नाही वागत? तुझं आहे ना, वागायला पाहिजे ना. अरे ते त्याचं कर्म घेऊन आलेलं आहे मायबाप. परंतु ज्यावेळेस आपण सद्गुरूला शरण जातो, आज बदल जसा 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 त्याची वृत्ती व्हायला लागते, हरिरूप त्याचं जीवन व्हायला लागतं. जसं जसं त्याचं जीवन हरिरूप झालं तो दुसरीकडे जाऊ शकत नाही. साधक कधी सकून पाहू शकत नाही, साधक कधी भविष्य पाहत नाही, साधक कधीच वाम दुसऱ्या मार्गाला जाऊ शकत नाही. कारण त्याला अरे एवढं चांगलं वर्म जीवनामध्ये आल्यानंतरही जर साधक नको त्या गोष्टीला जात असेल, मायबाप केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. उमजले मेले ऐकले किती, उमजले मेले ऐकले किती. ऐमुखी गाता हरवले जिना, ऐमुखी गाता हरवले जिना, ऐमुखी गाता हरवले जिना, ऐमुखी गाता हरवले जिना, हरवले जिना, हरवले जिना. हे जीवन सद्गुरूला समर्पित केलं ना, म्हणून तुळशीची माळ घाली. कोणाकडे रुद्राक्षाची असन, कोणाकडे चंदनाची असन, कोणाकडे स्फटिकाची असन, मला त्याची काही घेत नाही. पण आपल्या परंपरेमध्ये तरी तुळशीची माळ आहे. काऊन काऊन घालतात? तुळशीपत्र काऊन ठेवतात? शेवटी कोमी ते आमच्याकडे लोक त्याचं थोबड उचकत नाही बाबा. हा दिलीप महाराज त्याचं थोबड उचकत नाही, आमच्याकडे काड्या घालू घालू त्याच्यात तुळशी पानं कोमी ते. अरे बाबा आधी सद्गुरूला शरण जाय आणि तुळशीची माळ पवित्र घालून घे, म्हणजे तुझ्या जीवनामध्ये तुझी चित्तवृत्ती प्रभुमय होईल. आणि जशी जशी प्रभुमय झाली रे झाली का मग अभंगाच्या दुसऱ्या माझ्या जीवनामध्ये श्रेष्ठ भक्ती आली, त्या भक्तीचा मी अंगीकार केला. त्या
अंगीकार केल्यानंतर जसे जसे मी ती भक्ती करायला लागलो तसा तसा माझ्या जीवनावर परिणाम व्हायला लागला, बदल व्हायला लागला. मला माया काय ब्रह्म काय कळायला लागला आता. आणि याच्यामुळं झालं काय, मग माझी वृत्ती अशी झाली, ठेविले आनंदे तैसेची राहावे. जगात राहावंच लागत. जगात सांगा बरं, तुका मनानो हे माग नो हे रतिवारी तुका कसे जाणे सामुने तुका कसे जाणे तुका मने माग नो हे रतिवारी तुका कसे जाणे सामुने तुका कसे जाणे मग तुका म्हणे मग पण अजून शरद जा. म्हणायला लय झोप लागत आहे, पण मग कावा. अरे कल करे तो आज करे तो अरे निकल जाएगा श्वास. अरे आमच्याकडे एक प्रमाणे जातो ऊसाच्या शेजारी. आमच्याकडे काही तोडा नाही आले एरंडा. अरे लय तुम्ही ना फार मोठ्या पुण्यात्म्या सोबत येतात मायबाप. धन्यवाद. दया येते त्या गोष्टीची. अरे एवढ्या मोठ्या पुण्यात्म्या सोबत ऊस येरीला खेटून राहायचं, उपाशी असं ताणलेला असं. 3 दृष्टांत सांगितले, इथं सांगू का निर्दैवाच्या परिवारी बाहेर बाजू सगळं तुम्हाला माहिती. मला काय बोलत नाही, माहिती ना. वळत पण वळत कुठं आम्हाला वळायला पाहिजे जीवनामध्ये. मायबा फार कमी दिवस तुमच्या आमच्या हातामध्ये राहिलेले बरं का. आपण काहीतरी बोध करी घेवनी सावध गाडी झालं गाडी हाची अनुताप. म्हणून जीवनामध्ये बघा सद्गुरू नाही ना बर का. सद्गुरू जर जीवनात नाही ना मायबाप, तुम्ही किती करा किती वाघ मारा, तुम्ही वेदांत वाचस्पती व्हा. 4 पडे 6 पडे 18 की मुपाठ हा सगळं पाठ आहे आपल्याला. मला जास्त बोलतच नाही तुम्हाला. अरे बाबा हे जरी केलं तो वाचून ज्ञाने विनय के उपाय करीशी जितुके ते केवी गुंतसी अधिके रुकी. तुला जर तुझ्या स्वरूपाला पात्र व्हायचं असेल, आपले महात्मे सरळ स्वरूप सांगायचे, पण किती लोकांना कळत, किती लोकांना कळत. जावे त्याच्या अंसा जास्त वेळ लागतो आणि मी प्रमाण कमी करून देतो. मला येत नाही असं नाही. तुम्ही ठाईची काढा, मी काढी. पण काय राहतं आपल्याला कमी वेळात जादा मग जीवनच असं आहे. बाबांना पाहिलंच आहे पहिल्यापासून, त्या ह्याच्याच खुशीत घडलो मी पहिल्यापासून. असंच आहे, कमी बॉलमध्ये जादा रन काढायचे. करावं तरी काय, त्याला विलाज नाही. आणि मला 2 तास पूर्ण झाल्याशिवाय महाबी ते डब वाजलं का अंगात कसं येतं त्याच्या. तुमच्याकडे व्हायला कुस्त्या हा त्याला बाजी मारल्याशिवाय जमतच नाही. तसं आहे. काय सांगायचं होतं आपल्याला, झालंय पानिपत. असेच सगळे संत वाटी लावले, आम्ही असेच जाणार एक दिवस. आमचं काय स्वरूप हा आमची आपले महात्मे इतकं स्वरूप उघडं सांगत असताना का कळत नाही मायबाप, का कळत नाही. कळाय करता सुद्धा त्याला रीत आहे. त्या रीतीनं ज्यावेळेस आम्ही जाऊ त्यावेळेस आपल्याला ते कळत. तसं अरे परी गगन जेवढे जैसे सांगितलं का नाही, सांगितलं का नाही. मी नसे असा कौन उठावा सांगितलं का नाही. का डोक्यात उतरत नाही महाराजांची, का उतरू नये. आमच्या घरच्या ओवे आहे का. अरे जर तुला देहाची अहंकार जर जात नाही तर तुला स्वरूप कधी कळत. देहाभावटा किती इंद्रिय विषय विसरती स्वहम भावे प्रचिती प्रकट. त्याचं होऊ नाही शकत, ते नाही होऊ शकत. लोक म्हणजे आम्हाला माहिती. अरे काय माहिती गाजर तुला,
ज्ञानोबरायनं उघडं जरी सांगितलं असेल तर कळत नाही, जनाबाईनं उघडं जरी सांगितलं तरी कळू शकत नाही. काय गाजरा कळत? गळा बांधून या दोर धरला पंढरीचा जोर म्हणत नाही का? पिढ्या चालल्या यायच्या पंचमती म्हणता म्हणता. कळायला पाहिजे ना, का कळू नाही? शब्द केली जाडाजुडी. अरे मराठी भाषा आहे, एका माऊलीची भाषा आहे. माणसाला कळू नाही का? मी सुलटावाल्याला खालून वरून डिग्र्या लावल्या तुम्ही. तुमच्या मागे लाखो नाही ना, मागे पुढे पिशा वाढाला. आप मरे तो मरे यजमान तू लेके मरे. वर लय बेकार हाले. नाशिकेत नावाचा ग्रंथ वाचा. महाराज लोकांसाठी तर लय वर सोय वेगळी. हा, हे सामान्य जाऊ दे, हे खुडूक मुडूक खाणारे, मासे झिंगे बोंबलं खाणारे सोडून द्या. हा, तुला कळून सुद्धा जर तू नाही समजून घेतलं, हे जरी ना ऐकालं दुसरा वर्षापूर्वीच प्रमाणे हे जरी न ऐकाल, आमचं नका ऐकू तुम्ही, आमचं नका ऐकू तुम्ही बावळटायचं, पण तुम्हाला संतांचं ऐकावं लागेल. हे जरी न ऐकाल मग दुसरा येईल, तो कचकटून बांधून देईल. दुसरा म्हणजे काळ, दुसरा तिसरा कोण नाही यायला रिकामा तुम्हाला. दुसरा म्हणजे काळ येईल, तुला घेऊन जाईल मायबाप. सरळ ते शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दने आमचे काय काय कीर्तन करीन निघून जाईल. आमचं काय जायचं याच्यामध्ये? आमचं काय जात नाही. या सज्जनाला दया आली का ठेवलं? लग्नाला कीर्तन का ठेवलं? असं त्याला धंदे नाही काय तुम्हाला? आम्हाला उद्योग नाही मायबाप. अरे कोणीतरी एखाद्याला जरी अनुमान फटका बसला ना, काळे महाराज आपण काही हा बाबा सांगते मागच्या भेजावर बसला पाहिजे. फक्त एखादा जरी उद धरला ना, बस 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 साधू संतांना काय उपत नाही घेतलं लोकायचं. सगळे जर उघडले ना, आस्याची या महापुरी नाही 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 कळू शकत मायबाप. बघा तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये श्रेष्ठ भक्ती आली, तिचा परिणाम माझ्या जीवनामध्ये झाला आणि मग माझी वृत्ती अशी झाली, ठेविले आनंदे तैसेची राहावे. इतर लोकांना तसं राहावंच लागत आहे. मरण येत नाही म्हणून जागावंच लागत. काही लोक मराला कटाळलेले महाराज काऊन उचली ना पण आता राय ना आला तर गच. इतके लोक जीवनाला कटाळे का? जीवनामध्ये श्रेष्ठ मार्ग येत नाही म्हणून. ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चित्त समाधानी राहण्याकरता नामाशिवाय चित्त समाधानीच होत नाही मायबाप. अहो, ज्याच्या 4 फॅक्टऱ्या असल्या की त्याला 5वी फलावाच वाटत. ज्याचा पंढरपूरला आश्रम असला की त्याला आळंदीला काढावाच वाटत. आणि तो इतर सांगतो वासनेचे बीज जळून जाय. तो म्हणतो वासनेचे बीज जळून जाय. तो म्हणतो तुमच्या शेवगावकडे असं 1-2 एकर तर पहा. मग वासनेचे बीज गेले का? कसं काय जाते मायबाप? या सगळ्या गोष्टीचा परिणाम, या सगळ्या गोष्टीचा बदल व्हावा असं वाटत असेल, त्याला नामाशिवाय बदल होऊ शकत नाही. आणि नाम परंपरेचं लागतं. ज्याला तुम्ही आम्ही नाम समजतो मायबाप, तुम्ही आम्ही आकाराला नाम समजतो, तुम्ही आम्ही ठेवलेल्या नावाला नाम समजतो, हा फार मोठा भ्रम आहे तुमचा आमचा. नाही 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 नाही. आणि रोज हरिपाठ म्हणते गगनाहुनी वाढ ज्ञानदेवा पुसे निवृत्तीशी चाळ. कोणाला विचारावा? ज्याला माहिती त्याला विचारा. ज्याला माहितीच नाही, आता हे आमचे जे भाऊ न्यायला आले होते का आम्हाला, एक तर आम्ही तुमच्या शिडीत ते कीर्तन घेत नाही, एक तर आम्हाला इकडे काहीच कळत नाही.
कोणाला काय विचारावं हे बी कळत नाही, आणि ज्याला विचारावं त्याला सांगता बी येत नाही. ते भाऊ एका बाजूला होते ते मला फोन लावून राहिले काय व्हायचे, आम्ही जवळच बरं का, असंच आहे. इतक्या जवळ आम्ही, पण दोघं जवळ यायला तयार नाही. ते म्हणजे बाबा तुम्ही काहीतरी लोकेशन सांगा. मी म्हणतो तुम्ही काहीतरी लोकेशन सांगा. तुझा जवळ अंतरी भेट नाही जन्मभरी. अरे आताच आहे पण कळत नाही माय बाप. तसं इतकं आम्ही बोलून बोलून थकून गेलो. शेवटी एका रिक्षावाल्याला म्हणलं भाऊ यायला काय म्हणायचं तू सांग. पण त्यांना सांगितलं भाऊ की तिथं समोर उभा आहे तिकडे जा. आयाच्या करता सद्गुरू लागत त्या कराळे महाराज. इतकं जवळ आहे पण गाऊन दिसत नाही. ते त्याला माहिती राहतं लोकेशन म्हणून ते सांगा त्या भाऊ खर नाही केलं कोणाचं काय जात इकडे कोणाचं काही जात नाही. ठेविले आनंदे तैसेची राहावे ही लई मोठी गोष्ट आहे पुढची. चित्ती असू द्यावे समाधान. चित्तात समाधान नामाशिवाय येत नाही. कारण वासना गेलेली असते, काम क्रोध लोभ सगळे गेलेले असते आणि त्याला फक्त जगणं कशासाठी असतो. तुकोबराय सांगतात आता उरलो उपकारा पुरता. कारण त्याला करायचं काही राहत महात्म्यांना करायचं काही राहत नाही. फक्त तुमच्या आमच्या करता ते जगतात. त्याला कायासाठी त्याला काही घेणं नाही. ते एक दृष्टांत सांगतो. शिवेला पूर्ण विराम देतो. 9:15 वाजले. आपण जगन्नाथ पंडित होते आपले, ज्यांनी गंगा लहरी नावाचं स्तोत्र लिहिलेलं आहे. ते जगन्नाथ पंडित अगदी स्वस्वरूपाला पात्र झालेले. गंगा स्नानाच्या ठिकाणी गेले. पहाटे 4 वाजेचा टाइम आहे. बाकीचे ऋषीमुनी झुंडीच्या झुंडी चालल्या आंघोळीला गंगा स्नानाला. आणि ते जगन्नाथ पंडितांनी काय केलं, त्यांच्या अंगावरचा जो पंचा होता ना तो पंचा चेहऱ्यावर घेतला आणि ते झोपलेले होते वाळूमध्ये. आता त्यांच्या जटा ज्या होत्या ना पांढऱ्या होत्या त्या थोड्याशा बाजूला आल्या. त्या पंचाच्या बाजूला दिसल्या आणि बाकीचे जे ऋषी होते जे झुंडाच्या झुंडा गंगा स्नानाला चालले त्याच्यातले श्रेष्ठ ज्येष्ठ वरिष्ठ ते आले जवळ. आल्यानंतर त्यांनी सांगितलं काय मूर्ख माणूस असेल. अरे सगळं जग गंगा स्नानाला चाललं आणि हा खुशाल गंगेमध्ये येऊन झोपून राहिला. भानगड काय. त्या महात्म्यांनी काय केलं, त्यांच्या चेहऱ्यावरचा जो पंचा होता ना तो पंचा बाजूला केला. पाहिल्याबरोबर चेहरा पाहिल्यानंतर अरे जगन्नाथ पंडित का तुम्हाला काहीच करायची गरज नाही. ज्यांच्या करता गंगा 52 पायऱ्या चढून वर आली, जे स्वस्वरूपाला पात्र झाले त्या जगन्नाथ पंडितांना काही करायचं नाही. परत सांगितलंय तुम्ही खुशाल झोपा. मला दृष्टांत कायसाठी सांगितला, संताला संत करता जगायचं नसतं, संत तुमच्या आमच्या करता जगत असतात. अरे काहीतरी अडचणी येणार आहे, तुझ्या साधना करतोय ना त्या साधनेमध्ये तुला कुठंतरी स्वरूपापर्यंत जात असताना बाबा सांगतात बोध प्रबोध स्वरूपाची ओळख मल विक्षेप आवरण काशय दोष एवढे जाय करता काही असं का नाही. हे चांगले चांगले जे खटके उडत आहे हे महाराज ह्या शिकवून बोलते का. अरे हा शिकवून बोलते तू जाय ना तवा कळन ना तुला जावे त्याच्या म्हणून जीवनामध्ये मायबाप संत जीवनात यायला पाहिजे. आणि संत जीवनात आला वर्म जीवनात आलं अंगीकार करा. ठेविले अनंते तैसेची राहावे मग चित्ती असू द्यावे समाधान. विठोबा बोलून घेऊ 5 मिनिटात. संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आपण शेकंद काट्यावरची लोक आहे कारण त्याचं हारी येऊपर्यंत आपल्याला काहीतरी होईल ना पुढं. तुम्ही आम्ही ज्या संसारामध्ये आहोत मायबाप आणि तो संसार करत असताना सद्गुरूची कास धरावा, सद्गुरूचा मार्ग जीवनात येऊन द्यावा आणि तो मार्ग जीवनात आल्यानंतर त्याला अनुषंगानं जीवन जगायचं. आणि ते करत असताना
जास्त त्याच्यात गुंतू नये. जास्त जर त्याच्यामध्ये आपण गुंतलो हो मग माया आपल्यावर लागते आणि आपण त्याच्यात गुंतू नये. म्हणून जगद्गुरु तुकोबारा या भंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. याच्यावर एक दृष्टांत सांगतो आपल्या सद्गुरु माऊलींचा. सद्गुरु ब्रह्ममूर्ती नाना बाबा छबुलाल नाना, काय झालं, नानांना पॅरलेसचा अटॅक होता शेवटी आणि नाना घरी अंजनला यायचे. तर काही साधक मंडळीची गाडी नानांना भेटायला गेली तर त्याच्यात आपल्या ह्या माऊल्यांना जास्त भाव राहतो. देहावर भाव ठेवायचा नसतो पण देहाशिवाय बी प्राप्त नाही बरं का. काही ना देहालाच गाडी लावायला सुरुवात केली. काय म्हणावा आता, यायला जाऊ दे, मला नाही जास्त बोलायचं. तर ती ताई तिथं गेली आणि गेल्यानंतर मोठ्याने रडायला लागली नानांच्या गळ्यामध्ये पडून. नानांनी सांगितलंय, ऐ ताई तुला कळतं का, दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. याच्यावर दृष्टांत सांगत होतो. तर नानांकडं ज्यावेळेस ती माऊली गेली रडायला लागली. रडायला लागल्यानंतर नानांचे शब्द आहे बरं का, हो जरा तुम्ही बारीक ऐका. ए ताई, तिला इतकं म्हणजे ते राहत नाही हो, जावे त्याच्यामुळे खरंच नाही. तिचं चुकीचं नाही, तिचं चुकीचं नाही, पण नानांना काय सांगायचं होतं, नानाला त्या ताईला स्वरूपाकडे न्यायचं होतं. तो देहाकडे का लक्ष देते. देह तो पाचाची झाले, कर्माच्या गुणी गुंतले. अगं तू देहाकडे बघू नको ना, तुला जे तत्व दिलं, तुला जे स्वरूपाची ओळख दिली त्या स्वरूपाकडे तू चाल. तर हे सांगत असताना नानांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मग ती ताई विचारायला लागली, नाना मी रडत होती तुम्ही मला सांगत होते, आता तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर मी काय म्हणू. त्यावेळेस नानांनी सांगितलं, मला माझं जे अश्रू आहे, जरा बारीक ऐका, व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट पुढची. मोस्ट हा व्हेरी म्हणा, मोस्ट म्हणा. आता आमची इंग्लिश मध्ये 35 मार्क आम्हाला काय चाललं होतं.
नानांनी सांगितलं पुढची गोष्ट लक्षात दे. काय सांगितलं तुम्हाला? डोळ्यात असू. हा, मला जे अश्रू आले, तुला जे अश्रू आले ना, तुला आकाराचे आले. तर माझ्या नानांनी इतकं धर्माचं कार्य केलेलं असताना सुद्धा माझ्या नानांना असं नाही व्हायला पाहिजे असं तुझं मत आहे. पण हे गोष्ट ध्यानात ठेव, ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. नानांनी सांगितलं सद्गुरू होणं इतकं सोपं नाही, आई होणं इतकं सोपं नाही, इतकं सोपं नाही आई होणं. तिला कष्ट सहन करावं लागतात, तिला त्रास सहन करावा लागतो, तिला सगळ्या वासना माराव्या लागतात, तिला तिचं जीवन पूर्ण जाळावं लागतं, तेव्हा आई व्हावं लागतं. आणि ही सामान्य आई तरी हे करते हाडामासच. पण माझी सद्गुरू तू माऊली मुनी मया, हो माझी सद्गुरू माऊली माझ्यावर कृपा करत असताना माझं अनंत जन्मीचं पाप जे आहे, कर्म जे आहे आणि वासना जे आहे त्या घेतल्या पदरात घेते आणि मग माझ्यावर कृपा दृष्टी करते, तेव्हा साधकाला अवस्था होते. आज जर आमचा सद्गुरू आमचं दुःख घेत असेल, कुणी भोग, त्यांनी सांगितलं माझ्या जीवनात जे आहे ना माई, मी जी केलं हे काही उपकार नाही केले, ही माझ्या सद्गुरूनं माझ्यावर कृपा केली आणि ती कृपा मला शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाण्याचं माध्यम माझ्या सद्गुरूनं केलं. ते माझं भाग्य आहे. तू आकाराकडे बघू नको, स्वरूपाकडे चाल. सांगायचं तात्पर्य, संसार करत असताना वाहिल्या उद्वेग, लय टेन्शन नाही घ्यायचं, लय टेन्शन नाही घ्यायचं. ईद भरपोट आहे, कधी भरलं का? नाही. आणि शेवटी आणखी एक गोष्ट आहे, समय से पहले और भाग्य से किसी को खुद भी नहीं मिल सकता. जे आहे प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाडे मान. अहो आमच्याकडे इकडे गंज येऊन राहिले बरं का, आज त्याचे पत्र बी बदलणं नाही झाले. हे प्रारब्धातला प्रारब्ध. संसार हा प्रारब्धावर चालत असतो, म्हणून तो संसार एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि म्हणून यथामती आता काही बोलण्याचा प्रयत्न केला. मायबाप वेळ कमी असल्यामुळं मला माफ करा. तुमचा जास्त वेळ घ्यायला पाहिजे होता, परंतु नाही घेऊ शकत, त्याला विलाजही नाही. बरं, धर्माचं कार्य आहे आणि हे असंच. मी तुम्हाला असं वाटतं का इथंच नाही, माझं तिकडं हेच आले. माझ्या आईनं ज्यावेळेस सट्याई पूजली ना, आमच्याकडे पाची पुजतात. तुमच्याकडे पूजिते का पाची? लेकरू झाल्यावर पाची पुजतात आई आमच्याकडं. त्या सट्याईनं लिहूनच ठेवलं होतं तुझ्या जीवनामध्ये आराम नाही. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे. दिन रजनी हाची धंदा आहे. एवढ्या करता जन्माला आलो आणि एवढ्या करता जगायचंय, काही राहिलं नाही. काय करायचं संसार. जर कोणाला इच्छाच असली नामधारकाला संसार करायची, तर श्रीपद बाबा रामदास बाबाला भीमसेन बाबा सांगू, पुढचा जन्म पेशल संसारा करता घाला, तुम्ही आमच्या जीवनात येऊ नका. मग वळून पहा तुम्हाला किती करता येतं. नाही, म्हणून तुकोबाराय सांगतात शेवटच्या चरणामध्ये, तुका मन घालू तयावरी भार, तुका मन घालू तयावरी भार, तुका मन घालू तयावरी भार, तुका मन घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी, विज्ञान ते कैसे
सद्गुरूवर भार घालून द्यायचा. सद्गुरुनाथांवर जर तुम्ही सोडलं ना मायबाप, आपल्यापेक्षा लय भारी संसार चालत. पण सद्गुरूवर अनन्य जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी जन्मवरण या लागी शरणंगता शरणीची याच्यामध्ये आता आपण बोलण्याचा प्रयत्न केला. 9 वाजले, वेळेप्रमाणे आपला कार्यक्रम संपला. परंतु मायबाप माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याकरता आमचे ब्रह्ममूर्ती श्रीवत्यपरायण गुरुवर्य विभीषणजी बाबा ठाकूर, आमची गुरुमाता वंदनाई ठाकूर या ठिकाणी उपस्थित झाल्यात. आमचे मृदंग सम्राट गणेश महाराज सुद्धा उपलब्ध झाले. तिघांत कवाची येऊन बसले होते, पण आता चालू करता करता थोडा उशीर झाला. आमचे दिलीप महाराज असतील, आमचे बरेच तुम्ही सगळे महात्मे, आता सगळ्यात कोणा वेळ घेत नाही, कोणा वेळ जाईल ना, म्हणून वेणेकरी बाबा असतील, तुमचे सर्व संत माईबाप नातेवाईक आपतिष्ट या ठिकाणी आले. आमचे यशवंतदादा कराळेंनी जे बोलवलं त्यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद. आशीर्वाद द्यायला गुरुच येत, आपण काय द्यायचे आशीर्वाद. हो ना. आणि प्रथमेश आणि आमच्या कुमुदिनी दिदीला भगवान परमात्मा उदंड आयुष्य, निरामय स्वास्थ्य आणि संसार अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा त्यांचा हो, एवढंच प्रभूच्या चरणी सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा आणि नानाबाबांच्या चरणी मागूया आणि सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर माऊली,